आमच्या घरी एक पद्धत होती. रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रत्येकाने एखादा श्लोक म्हणायचा. श्लोक न म्हणता जेवण सुरू झालं तर वडील रागे भरत. पण तो राग संस्कार शिकवण्यासाठी असायचा. वडील आम्हाला सुंदर श्लोक शिकवीत. वामन पंडितांचे श्लोक, कविता आणि त्यांचा अर्थही छान समजावून सांगायचे. अंथरुणावर बसून, गोधडी पांघरून ते ऐकताना शब्द मनात रुतून बसायचे. कानी कुंडलांची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा. हे चरण मला आजही खूप मधुर वाटतात. पहाटे वडील शिकवीत, सायंकाळी आई शिकवी. त्यामुळे आम्हालाही पाठ करण्याचा नाद लागला. श्लोक नीट म्हटला की वडिलांकडून शाबासकी मिळायची. म्हणून गावात हा मुलगा छान श्लोक म्हणतो अशी ओळख झाली. पण मी मात्र लाजाळू. श्लोक येत असूनही पंक्तीत म्हणताना अंग कापायचं. माझा आवाज मलाच आवडत नसे. त्या दिवशी गंगा आप्पा काकड्यांच्या घरी जेवण होतं. वडील बाहेरगावी गेले होते. तरीही हजेरी लावणं भाग होतं. मी पंक्तीत बसलो. मुकाट्याने जेवत होतो. आणि तेवढ्यात मुलांनी श्लोक म्हणायचा असा सपाटा सुरू झाला. बंड्या, श्लोक म्हटलास का? श्याम, तू किती छान म्हणतोस. माझ्या अंगात मात्र भीती भरली. मी काहीच म्हणालो नाही. घरी आल्यावर प्रश्न विचारलाच गेला. काय रे, श्लोक म्हटलास का? मी खोटं बोललो. आणि हा श्लोक सांगितला. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथान सेंदूर पाझरे वरी दुर्वांकुरांचे तुरे. माझे चित्तवीरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. पण खोटं खूप वेळ लपून राहत नाही. मी आईला सारे खोटे सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या काढायच्या